देखते हुए अपन इस मैदान पर जाऊया मराठी कॉमेंट्री करे. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू वेगावर स्वार चेंडू टाकला जातो आणि अप्रतिम चेंडू पाहायला भेटतोय. प्रशांत याच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. विश्लेषण करायचं गेलं तर गोलबंद टीम आमच्या जगदीश दादा यांची टीम सातत्याने नीरज स्पोर्ट्स NP स्पोर्ट्स मध्ये आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहत असतो. गोलबंद गावचा हा सितारा पात्र गेला. बॅटीची कडा लागली. गल्ली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातातून चेंडू मात्र निसरतो. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. प्रशांत चव्हाण सरांच्या बद्दल बोलायचं गेलं तर खूपच कमी आहे, जास्त आहे. कारण की मित्रांनो या व्यक्तिमत्वाने शहापूर तालुक्याची अति कुठली स्पर्धा नाही ती स्पर्धा गाजवली नाही. क्रिकेटचा जिथून सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्यानंतर त्यांच्या हातामध्ये जो माईक दिला आणि त्या माईकची त्यांची जी बोलीभाषा अप्रतिम बोलीभाषा जी मात्र सातत्याने मैदानामध्ये दाखवून देतात. पुढचा चेंडू हलकासा कट केला. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला गेला. राफिट थ्रो पाहायला भेटतोय पण एक धाव जी मात्र कंप्लीट केली जाते. एक धावाचं महत्व जे मैदानामध्ये खेळत आहे त्या क्रिकेटरांनाच माहित आहे. कारण की एक धावानी ज्यावेळेस मॅच पराभूत होते त्यावेळेस मात्र या उन्हामध्ये काय केलं ना काय करतो ते मात्र मनामध्ये ठेवत नाहीये. सातत्याने आपण वर्ल्ड कप सुद्धा पाहिला असतील तर वर्ल्ड कप मध्ये सुद्धा एक धावाने पराभूत झालेला संघ विचारा. पहा मित्रांनो तसंच हा क्रिकेट आहे. म्हणून एक एक धाव करून संघ मॅच धावसंख्या पुढे सरसवत असतो. अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा लाजवाब चेंडू फेकी पाहायला भेटते. आज खड्डी विभागातून आम्ही गोलबंद गावचे सितारे आज या शहापूर तालुक्याचे ऐतिहासिक मैदान हरिओम मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा पाहतोय. अंडर-24 हा वर्ल्ड कप आणि या वर्ल्ड कपमध्ये आम्हाला संधी मिळाली. संधीचं सोनं करायचं आणि ही स्पर्धा पूर्ण आज YouTube वर सुद्धा दाखवली जाते. तर आम्हाला चांगली मात्र गोलंदाजी करायची. आता मात्र पाठीची कडा लागली. यष्टीरक्षक होतं बेट त्याच्या हाताला चेंडू लागून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. फक्त बॅट कट झाल्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये गेल्यावर स्ट्राईक रोटेट राहते. याच मैदानाचा हा नेम आहेत. बाईजला लेग बाईजला स्ट्राईक चेंज नाहीये. बॅट कटला कंपल्सरी स्ट्राईक चेंज राहील. पुढचा चेंडू खूपच सुरेख उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवतोय. बघता बघता एक धाव घेतली जाते. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होत आहे. फक्त आणि फक्त 4च धावा दिल्यात. लाजवाब गोलंदाजी. म्हटलं जातं ना ज्यावेळेस पहिली मॅच जिंकल्यानंतर कुठेतरी जल्लोष करत असतो. कारण की त्यावेळेस छोटे छोटे युद्ध चालू असतात. त्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस पहिली मॅच जिंकल्यानंतर पल्ला पहिला पार झाला. दुसरा पल्ल्यापर्यंत जायचे. दुसऱ्या राऊंडची मॅच खेळायची. यासाठी लढत करायची. आम्हाला पहिली मॅच जिंकायची. काही हो त्यानंतर दुसरा मॅचचा कशी होईल त्यावर मात्र लक्ष दिला जाईल. नंतर पहिली मॅच जिंकल्यानंतर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय करण. गोलबंद संघाचा हा सितारा. तब्बल 4 दिवस रंगणार ही स्पर्धा. फायनलच्या दिवस डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल. कारण की यंगस्टर खेळाडूंना सुद्धा मनामध्ये संकल्पना असते आम्हाला सुद्धा नाईटला मॅच खेळायची. जर तुम्हाला नाईटला मॅच खेळायची असेल तर नक्कीच ज्या दिवसामध्ये तुमचा संघ आहे त्या दिवसामध्ये तुम्हाला टॉप व्हावं लागेल. म्हणजे क्वालिफाय व्हावं लागेल. कारण की फायनलच्या दिवसामध्ये नाईट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा आहे. पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू खराब चेंडू पाहायला भेटला. दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा डिसिजन नो चेंडू आहे आणि फ्री चेंडू असेल. पहिला चेंडू खराब पाहायला मिळाला. नो चेंडू फ्री चेंडू असेल. संधी घेणार की नाही फलंदाज पाहूया. फ्री चेंडू असल्यानंतर मनामध्ये धडधड असते का हा चेंडू मला फक्त 30 सर्कल क्रॉस करून बाउंड्री किंवा सर्कलच्या बाहेर षटकार मारावा लागेल. पाहूया या चेंडूवर किती धावा येतील. कॅच घेतली तरी मी बात नाहीये. बोर्ड उडला तरी बात नाहीये. फक्त रनआउटच्या स्वरूपात या गोल चेंडूवर विकेट असते. मित्रांनो क्रिकेटचे पुस्तक वाचलं तेवढं कमीच आहे. कारण की पुस्तकामध्ये भरपूर नेम आहेत. आपण क्रिकेट खेळतो. क्रिकेटचे नेम फक्त आपल्याला माहित असतील. नो वाईट
लेग विफर, वन बाउन्स असे नेम आहेत, हेच माहीत असेल, पण अनेक नेम या क्रिकेटमध्ये आहेत. पुढचा चेंडू, नो चेंडू, पुन्हा एकदा आकाशालगत फटका उडवलाय. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक आहे, मगाशीच म्हणलो झेल घेतला तरी मी बाद नाहीये. 30 सर्कल क्रॉस केल्यानंतर मात्र मित्रांनो 4 किंवा 2 धावा किंवा षटकार पाहायला मिळतोय, पण इथे सर्कल मध्ये झेल टिपला, एक धाव कंप्लीट केली. एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली जाते, 6 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर चालू आहे. पहिला चेंडू नो आल्यानंतर दुसरा चेंडूवर चांगला चेंडू, तिसरा चेंडू पाहूया. यॉर्कर लाईनचा चेंडू, परफेक्ट यॉर्कर, दांडी दांडी गुल, फलंदाज बाद, विकेटचं बटन. लाजवाब चेंडू फेकी. मित्रांनो जरी माझा पहिला चेंडू कुठे जरी निसटला, चेंडू नो गेला, पण मी एक चांगला गोलंदाज आहे म्हणून तर माझ्या संघाच्या कर्णधाराने माझ्यावर विश्वास ठेवलं आणि मला दुसरं षटक टाकण्यासाठी बोलवलं. मैदानाच्या आतमध्ये काय होतंय काय नाही हे सांगण्यासाठी आज हरिओम मित्र मंडळचे जरी आम्ही असलो तरी आम्हाला संधी मिळते आपल्याच मैदानावर आपल्याच आयोजनामध्ये समालोचन करण्याची. प्रीतम जोशी असेल, यश निमाडे दादा असतील, आमचे भाई असतील, यांचं मी हँड्सलॉक करतो त्यांना. नवीन फलंदाज प्रतीक येतोय. आणि नक्कीच आज सर्व खेळाडू पाहायला मिळत नाही, पण फायनल पर्यंत सर्व खेळाडू पाहायला मिळतील हरिओम संघाचे, कारण की त्या नावाने जेव्हा जेव्हा स्पर्धा ठेवली जाते त्यावेळेस सर्व उपस्थित असतात. आज जरी उपस्थित नसतील तर युट्यूबवर स्पर्धा पाहत असतील. पुढचा चेंडू, पुढचा चेंडू सुद्धा लाजवाब चेंडू फेकी, अप्रतिम. मित्रांनो मागील मॅच पाहिली असेल नक्कीच काय फलंदाजी केली होती. कब्बल 69 धावा केल्या होत्या मड संघाने, आता ही मॅच पाहायला भेटते. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. आतापर्यंत धावा पाहायला गेला ना तर 6 धावा आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलकासा कट केलाय, चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र आकाशालगत उडवलाय चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय आणि नक्कीच हा चेंडू धरतीला दान होतोय. झेल छुटा हमारे गेंदबाज का दिल टूटा, दिल केव्हा केव्हा तुटतोय सर्वांना माहित आहे. जेव्हा क्रिकेटमध्ये मॅच हारलो, जेव्हा क्रिकेटमध्ये थोडीशी चुकी झाली, जेव्हा क्रिकेटमध्ये झेल सुटला आणि प्रेयसने दिलेला धोका, तेव्हा दिल तुटत असतो. पाहूया पुढचा चेंडू, फुलटो चेंडू, फुलटोल फटका सजवलाय. पाहूया क्षेत्ररक्षक येतोय, जज करतोय, पण आता मात्र अप्रतिम झेल टिपतोय, फलंदाज बाद, विकेटचं बदन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आकाश ओढून पडलाय सूर्याचा प्रकाश आणि मैदानामध्ये आता 11 नंबर जर्सीचा आकाश. नक्कीच यंगस्टर खेळाडू, नक्कीच एप्रिल मे म्हणजेच लग्न ट्रेंडिंग आणि त्या लग्नाच्या ट्रेंडिंग मध्ये आज आम्हाला लग्नामध्ये जायचं नाही, आमच्या गावासाठी क्रिकेट खेळायचं. काय फटका सजवलाय, पाहूया चेंडू जातोय जातोय एका धावेसाठी, एका धावेसाठी. चला चेंडू फेकायचा. बघा मित्रांनो आमचे पंच
स्वतः आधी चेंडू परत धावतोय, पण चेंडू मात्र बघा मित्रांनो, एक षटक कंप्लीट झाल्यानंतर जुना चेंडू दिला जाईल. डावकर आताचा फलंदाज, डावकर आताचा गोलंदाज पुन्हा एकदा आकाशालगत चेंडू उडवलाय. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्र म्हणजे डिक्लेअर झोन मध्ये. पुन्हा एकदा एका धावेसाठी सुरे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आतापर्यंत एकही मोठा फटका मारून दिला नाही टेंबे संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडवला आकाशालगत. क्षेत्ररक्षक आहे, चुकी करणार नाहीये कारण की मैदानामध्ये चुकीला नाही माफी. आणि आता मात्र पुन्हा एकदा झेल टिपला जातोय. फलंदाज डगआउट मध्ये जातोय. विकेटचं पतन. आरू आपण तिथेच थांबायचंय, आरू तिथेच थांबायचंय. आतमध्ये पाहतोय खर्डी वळताना विभागातील हा टिंबे संघ आपण पाहतोय. तर गोलवंत संघ सुद्धा खर्डी विभागातील संघ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाशालगत चेंडू उडवला. इष्टरक्षक चर्च करतोय. प्रशांत झेल टिपतोय. पुन्हा एकदा आय हो वैसे जाओ खाली हात. विकेटचं बटन. अकरा धावांवर लागलेला हा चौथा झटका. नवीन बॅटर पुन्हा एकदा जय. हॅट्रिक चेंडू असेल आणि नक्कीच पर्व दुसऱ्या आणि दुसऱ्या पर्वातील पहिले हॅट्रिक घेण्याचा धाडस करतो की का हा गोलंदाज तेजस. तेजस पाहूया. पाठीची खडा लागली होती मात्र यष्टीरक्षक करतोय चुका. पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. नक्कीच झेल जर यष्टीरक्षकाने टिपला असता तर या अंडर-22च्या या वर्ल्ड कप मध्ये 2024च्या ह्या दुसऱ्या पर्वामध्ये पहिला गोलंदाज ठरला असता. त्याच्या नावावर हा विक्रम राहिला असता का हॅट्रिक घेण्याचा. बेस्ट ऑफ बोरशिदी, बेस्ट ऑफ कसारा. चला दोन्ही संघाला विनंती आहे का आपण नाणेफेकीसाठी यायचंय. बेस्ट ऑफ बोरशिदी, बेस्ट ऑफ कसारा. दोन्ही संघाच्या पाठीशी बेस्ट आहे. कुठला संघ बेस्ट होईल पाहूया आपण. क्षेत्ररक्षक लाजवाब मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. एकच धाव. आज कुठेतरी मित्रांनो गावामध्ये गल्ली क्रिकेट थोडा बंद होत चाललाय. कारण की सर्वांना आवड झाली ओरम क्रिकेटची. ओरम क्रिकेटमध्ये आम्हाला जायचं, आमचं नाव करायचं, गावाचं नाव करायचं. आणि आज आम्ही आमचा गाव सोडून 11 मावले 12 मावले असतील दुसऱ्या गावामध्ये जाऊन आपल्या गावाचं नाव, गाव कुठे आहे ते महत्त्वाचं नाही, पण गावातील हेच मावळे सितारे येऊन आपल्या गावाचं नाव तालुक्यामध्ये करणार आहेत हे महत्त्वाचं आहे. यासाठी क्रिकेट आम्ही दुसऱ्या गावामध्ये खेळण्यासाठी आलो. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आशिष. एक चांगला क्रिकेटर आहे. खर्डी विभागातील आयकॉन खेळाडू म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू आशिष. ओहो फिरकीचा जादूगर. काय चेंडू वळवलाय. अप्रतिम चेंडू, मॅग्निफिशंट चेंडू. जेवढं म्हणावं तेवढं कमीच आहे कारण की डावकर आताचा फलंदाज झाल्यानंतर चेंडू मात्र ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. अप्रतिम चेंडू ऑफसाईड दिशेने चेंडू मात्र वळण घेतोय. पुढचा चेंडू
पुन्हा एकदा आता मात्र जास्तच गरकी घेतो चेंडू आणि पंचांचा डिसिजन येतो वाईट चेंडू आहे. जेवढा चेंडू टप्पा पडल्यानंतर गरकी घेतोय जणू काय जादू आहे की काय बोटांमध्ये फिंगर मध्ये आणि ज्याप्रमाणे चेंडू रिलीज करतोय अप्रतिम गोलंदाजी. आता मात्र वेगावर स्वार चेंडू टाकला जातोय आणि नक्कीच दांडी गुल होतोय. कॉटन बोर्ड फलंदाज बाद. इंबे संघाचं विश्लेषण करायचं गेलं तर मित्रांनो तब्बल 16 ते 17 वर्षाचे हे सर्व खेळाडू असतील. इथूनच प्लॅटफॉर्म निर्माण होतोय. आवड कशी असावी तर या खेळाडूंसारखी असावी. डिंबे गाव जर शोधला तर मित्रांनो लवकर भेटणार नाही असा गाव आहे. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र इष्टांच्या खूपच दूरवर राहिला चेंडू. वाईट चेंडू घोषित केला पंचांनी. वाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या 15 असा 5 विकेट्स. आता मात्र पुन्हा एकदा ब्रेक चेंडू पाहायला भेटला. चेंडू इष्टांवर आदळतोय. पुन्हा एकदा धक्का सावा लागतोय. फलंदाज बाद होतोय. विकेटचं बदल. मैं जाऊगा तू आजा, तू जाएगा मैं आऊगा हेच मैदानामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे सर्वांना मात्र संधी मिळेल की काय. एक चुकी काय असते क्रिकेटमध्ये विचारा मित्रांनो आमच्या ओमकार दादाला का एक चुकीने काय होतंय क्रिकेटमध्ये. एक चांगला गोलंदाज एक चांगला खेळाडू घोटेगर बी संघाचा ओमकार त्याचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. सातत्याने खेळ आहे मित्रांनो. मैदानी खेळ कुठलाही असो त्या खेळामध्ये एक संघ पराभूत होत असतो आणि एक संघ विजय प्राप्त करत असतो. पुढील चेंडू नवीन फलंदाजासाठी. पुन्हा एकदा खूपच सुरेख चेंडू उडवलाय. चेंडू क्षेत्ररक्षकाकडे जातोय. चेंडू अडवला जाईल. चेंडू फैकी होईल आणि पुन्हा एकदा चेंडू गॅदर केला जाईल. तत्पुरता ही एकच धाव. धावसंख्या 16 या अंकेवर पोहोचते. षटक क्रमांक आपण प्रगती पथावर पाहतोय. चौथं चेंडू टाकून झाले आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू फेकी आणि अशा प्रकारे हा चेंडू सुद्धा निर्धाव पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू असेल तर बेस्ट ऑफ बोरशेती आणि बेस्ट ऑफ कैसारा संघ. चला शेवटचा चेंडू कंप्लीट झाल्यानंतर दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित पाहिजेत. जर नाही आले तर दोन्ही संघाला 3-3 बॉलांसाठी पॅनलाइज केले जाईल. आणि आता अप्रतिम चेंडू लेग स्पिन चेंडू पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4 कंप्लीट होते. 4 षटकाचा वाजवी खेळ. 4 षटकामध्ये धावा पाहायला मिळतील 16 आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. चला बेस्ट ऑफ बोरशेती आणि बेस्ट ऑफ कसारा संघ. यापुढील मॅच असेल बेस्ट ऑफ बोरशेती विपक्ष बेस्ट ऑफ कैसारा. तर नक्कीच त्यानंतरची मॅच असेल शिरगाव तसेच गोवे संघ. हर्ष स्पोर्ट्स जय पारदे गोवे संघ. चला दोन्ही संघांना विनंती आहे आपण सुद्धा रिपोर्टिंग करायचं. नक्कीच आपण स्पर्धा एन्जॉय करत आहात. हरिओम मित्रमंडळ आयोजित अंडर 22-24 चा चषक हा वर्ल्ड कप आपण एन्जॉय करत आहोत. पर्व दुसऱ्या आणि दुसऱ्या पर्वामध्ये आपण ही स्पर्धा पाहत आहोत. तर या स्पर्धेसाठी आम्हाला नक्कीच मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू ठरेल त्याच्यासाठी सौजन्य सुभाष डिंगोरे सर यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफ्या लाभल्या गेल्या. त्यांचं सुद्धा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक अभिनंदन करतोय.
आभार व्यक्त करतोय, कारण की त्यांच्या माध्यमातून आम्हाला जो खेळाडू चांगलं काम करेल मैदानामध्ये, चांगली आपली शैलीमध्ये गोलंदाजी करणार असेल, फलंदाजी करणार असेल, अष्टपैलू खेळाडू जो त्या मॅच मध्ये ठरेल, त्यासाठी शुभाजी डिंगोरे सर यांच्या माध्यमातून आम्हाला एक ट्रॉफी लाभले, त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतोय. धन्यवाद दादा. चला बेस्ट ऑफ बोरशिदी. पारदेव गोवावाले संघ विनंती आहे आपला प्रतिनिधी पाठवायचा आणि शिरगाव संघ चला चला कर्णधार यायचे. गोवावाले संघ चला कर्णधार यायचे इकडे. आणि शिरगाव संघ चला जाऊया मॅच कडे. सेकंड इनिंगला होते सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये करायचे दाबा. 24 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंड आशिष आणि नॉन स्ट्राईक एंड हर्षल. जाणे कसारा विभागामध्ये सातत्याने आयकॉनची भूमिका पार पडलेला खेळाडू आशिष स्ट्राईक एंड पाहतो आणि नॉन स्ट्राईक एंड सार्थक. तर गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज अक्षय. ज्या संघाला सर्वांना आम्ही इन्व्हाइट करतोय, जर उपस्थिती राहिले नाही तर मित्रांनो म्हणू नका, आम्ही दूरवरून प्रवास करून या मैदानावर खेळण्यासाठी आलोय. आम्हाला जास्त षटकाची मॅच खेळू आपण, आयोजक म्हणतील तेच करावं लागेल, कारण की मित्रांनो तुम्ही झाले लेट तर आम्ही करू थेट 3 ओव्हरची मॅच. मॅचला सुरुवात होते सेकंड इनिंगला. पहिला चेंडू डावकराचा गोलंदाज अक्रॉस द लाईन फटका सुरेख सजवलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडू मात्र बॅटला चुंबन घेऊन जातोय. गेंदबाज ने दिया मौका, फलंदाज ने दिया उसको एक चौका. 4 रन के लिए. चार धावांसाठी चौका ठोकतो. पहिल्या चेंडूवर 17 धावा आहेत. कडक उन्हामध्ये आम्हाला मात्र या उन्हाचे सण करायचा नाहीये. मॅच लवकरात लवकर संपवायची यासाठी फलंदाज संघर्ष करतो की काय. फुलटो चेंडू पुन्हा एकदा एक साईडच्या दिशेने फटका सुरेख सजवलाय. आता क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत पोहोचला. चेंडू अडवला. चेंडू फैकी होईल. बघता बघता 2 धावा कंप्लीट. प्रीतम जोशी गोवे संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. तर विनंती असेल शिरगाव संघ चला टॉस सोडवण्यासाठी यायचं. ओवी 11 गोवे संघ. प्रथमच शहापूर तालुक्याच्या ह्या ऐतिहासिक मैदानावर आपण या संघाला पाहूया. भिवंडी विभागातील हा संघ आज पर्व दुसऱ्या मध्ये आज या ठिकाणी मॅच खेळण्यासाठी सज्ज झालाय. पुन्हा एकदा 2 धावांसाठी हा फटका सजवला आणि बघता बघता 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली गेली. झाली या दोन्ही संघांची एकमेकांची गाठ कारकी. धावसंख्या 8. पुन्हा एकदा एक साईडच्या दिशेने हलकासा कट केला. क्षेत्ररक्षक पहा. छोटासा पांडव चेंडू अडवतोय आणि फक्त एकच धाव घेतली जाईल. 9 धावा ज्यामध्ये प्रगती पथावर लागल्या. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 17. सातत्याने क्रिकेटमध्ये हा आकडा आपण म्हणतोय खतरा, तो आकडा म्हणजे 17 करायचे. पुढचा चेंडू प्रथम स्ट्राईक एंड वर गेलेला फलंदाज मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. जरी आम्ही यंगस्टर आहोत, आम्ही आज दूरवरून प्रवास करून ह्या खाडीच्या मैदानावर आम्हाला जो क्रिकेट खेळण्यासाठी आम्ही आलोय, जरी धावा आमच्या कमी झाल्या असतील तरी आमच्या शैली गोलंदाजी चांगली आम्ही आहे ती मात्र करून दाखवू. ओहो आता मात्र लागले बॅटीचे कडा. इष्टरक्षक आले टिपलाय फेल आणि मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फेल. विकेटचं बदन. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होत आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा पाहायला गेला तर 8 वर लागलेला पहिला झटका गोलबन टीमला. चला नवीन बॅटर मैदानामध्ये यायचं. स्वारी धावसंख्या 9 झाले.
पाहूया दुसरं षटक टाकण्यासाठी डिंबे संघाचा गोलंदाज प्रतीक. पहिला चेंडू फुल टॉल फटका सजवलाय. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर 4 धावांची मोर लावली. चौकार. मिलेगा रन 4 तो बेड़ा होगा पार. ये लगा चौकार. पहा मित्रांनो, जर कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर मॅचच्या अगोदरच घ्या. आयोजक कमिटीशी संपर्क साधून मॅच चालू झाल्यानंतर कुठलाही कोणाचा ऑब्जेक्शन स्वीकारला जाणार नाही. आता मात्र अप्रतिम चेंडू पायाला लागल्यानंतर इष्टरक्षकाने टिपला आणि अपील करीत होता, पण हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. धावा पाहायला गेला तर धावा प्रगतीपथावर लागल्या. 13 धावा. अजूनही 4 धावांची गरज असेल. पाहूया विजय फटका येतो की काय या गोलंदाज फलंदाजाच्या बॅटीतून. बॅटीची कडा लागून हा चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी 3 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज आलेला मात्र स्ट्राईक चेंडू आपण पाहतोय गोलबंद संघाचा मनोज. नक्की जसे जसे गोलबंद संघ मॅच जिंकत जातील तसे त्यांच्या गावातील ग्रामस्थ मात्र मॅच पाहण्यासाठी येतील. खास म्हणजे आमचे जगदीश दादा तर येतच असतात. त्यांच्याबद्दल म्हणायचं गेलं तर तेवढं कमीच आहे. आणि आता मात्र हो पहा मित्रांनो, छोटासा पांडव होता, बॅटीची काढा लागून त्याच्याकडे चेंडू गेला. घेऊ की नको हाताला उन्हासारखा लागला चटका आणि चेंडू मात्र जमिनीला दान झाला. आणि त्याचं ट्राय मात्र अप्रतिम होतं. या वयामध्ये आम्ही गल्ली क्रिकेट सुद्धा खेळत नसतो, पण आज ओरम क्रिकेट खेळतो हा खेळाडू. आज घेतल्यानंतर नक्कीच आम्ही स्टेटस ठेवलाच असता त्या खेळाडूचा. आता मात्र खूपच सुरेख फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येतोय बाउंड्री लगत. एकच धाव घेतली जाईल. तर समीकरणाला जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2च धावांची गरज आहे. चला प्रीतम सर, यापुढे मॅचची नाणेफेकी झाली असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवायचे. फटका सुरेख सजवला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे आणि चुकी करतो मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जातो बाउंड्री लगत. अशा प्रकारे ही मॅच 2 संघामध्ये होते. टिंबे विपक्ष गोलबंद. तर ही मॅच जिंकली. लो स्कोरिंग मॅच होती. गोलबंद संघाने ही मॅच जिंकली. गोलबंद संघाचं करूया हार्दिक स्वागत. हारलेल्या संघाचं कौतुक. चला मित्रांनो, दोन्ही संघ हँडशेक करायचे आणि मगच मैदान सोडायचं, कारण की या मैदानावरचे नियमच आहेत. नो डाउट्स या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरतोय आशिष. चला हँडशेक करा दादा. गोलबंद संघ हँडशेक करा आणि मगच मैदान सोडा. आशिष ठरतोय मॅन ऑफ द मॅच. तर आशिषला मी विनंती करतो का आपण मुख्य मंचावर यायचं आणि तिथे दिलं जाईल मॅन ऑफ द मॅचचा खिताब, जो आम्हाला लाभला गेला सौजन्य सुभाजी डिंगोरे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला मोमेंट ट्रॉफाज लाभल्या. त्यांचा सुद्धा आम्ही आभारी आहो. आणि लगेच इथे विनंती असेल मुख्य मंचावर आमच्या हर्षला विनंती करतो का आपण मॅन ऑफ